जलजीवन मिशन योजनेवर कॅगनं ठपका ठेवलाय। नियोजन आणि आर्थिक व्यवस्थापनामध्ये गंभीर त्रुटी असल्याचं कॅगनं म्हटलंय। मार्च 2024 पर्यंत योजनेच्या अंमलबजावणीमध्ये उणीवा आहेत असंही म्हटलंय। प्रकल्पाचा खर्च मूळ अंदाजापेक्षा दुप्पट असल्याचं म्हटलेलं आहे। काय झालंय की आता विविध विभागाच्या जर तुम्ही टेंडर प्रक्रियेचा अभ्यास केला त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी काही लोकांना फेवर करण्यासाठी तिथं कंडिशन्स टाकल्या जातात आणि त्यामुळे ठराविकच लोक त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये नाहीतर त्या टेंडरमध्ये पार्टिसिपेट करू शकतात। 8 लाख कोटी रुपये फक्त या जलजीवन मिशनवर तिथं खर्च केलेत। त्यातले 4.5 लाख कोटी रुपये पाईपवर खर्च झालेत आणि या 4.5 लाख कोटीपैकी 3 लाख कोटीच्या पाईप या फक्त गुजराती कंपनीकडनं घेण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे हे जे काय कॅगली ठपका टाकलेला आहे एक तर प्रक्रियेवर, प्रोसिजरवर आणि काही फेवर काही लोकांना केले त्याच्यावर आहे। पण 3000 कोटी हा जो काही आकडा काढलेला आहे तो फक्त ठराविक टेंडरमधला काढलेला आहे। कॅग 100% ऑडिट करत नाही। कॅग ऑडिट करत असताना ठराविक केसेस टेस्ट म्हणून ते घेतात आणि त्याच्यात ते ऑडिट करतात। जर त्या टेस्ट केसेसमध्ये 3000 कोटीचा आकडा असेल आणि तुम्ही ओव्हरऑल जर केसेस घेतल्या तर हा आकडा 1 लाख कोटीपेक्षा जास्त जाऊ शकतो।